उन लोगों की हमारी बेटे से पुरानी दुश्मनी थी। गाड़ी के मामले में पहले हम लोगों ने बोला था, वही दुश्मनी उन लोगों ने निकाल दिया मेरे पास। गाड़ी जला दी थी मेरा नाम आशा है, मैं फालोर लेन में रहती हूँ। कल रात को मेरे बेटे को ये लोगों ने पुरानी दुश्मनी थी, पहले गाड़ी का वो मामला बोला था, तो वही दुश्मनी वो लोगों ने निकाल दी। कल रात को आए थे, हमारा दरवाजा तोड़ा, कांच के बोतल वोटल फेंक के मारा, और मेरा बेटा बाहर निकला कोने देखने के लिए, तो ये लोगों ने उसको पकड़ के उधर ही जगह पे मार डाला मेरे बच्चे को। अभी जितने भी मेरे बेटे का कातिल दुश्मनी निकाला है, उनको अरेस्ट कर दो बस। हम लोग जब तक अरेस्ट नहीं करेंगे, हमारी जान को भी खतरा है। हम बॉडी नहीं लेंगे बच्चे की। ये रात्री मध्यरात्रीची 3:30ची घटना आहे। माझे कजन भाऊ बाबू जयस्वाल या राहुल जयस्वाल याचा निगूरपणे कृत्य खून केलेला आहे। हे जे मारणारे आहे ते ह्या वस्तीत ते हिस्ट्री शीटर आहे, MPD वगैरे काढलेले आहे यांनी, यांच्यावर तडीपार वगैरे गुन्हे सगळे झालेले आहे। ह्या वस्तीमध्ये यांची फार दहशत आहे, यांची अख्खी वस्ती घाबरती आणि जेव्हापर्यंत हे मुख्य आरोपी आम्हाला ताब्यात पोलीस घेत नाही तोवर आम्ही आमची बॉडी हातात घेणार नाही, तोवर आम्ही इथं चौकीसमोर उपोषणाला बसणार। जवळ हे सराईत गुन्हेगार जे मुख्य आरोपी रे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई होणार नाही तोवर आम्हाला आमची तक्रार आहे की आम्ही पोलीस हीच विनंती आम्हाला पोलीस शासनाकडनं की यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावं, कारण की ही अख्खी वस्ती दहशत खाल्लेली आहे। यांच्या पुढं कोण जात नाही, घाबरतात आणि हे सराईत गुन्हेगार आहे। यांच्यावर आतापर्यंत 20-22 गुन्हे, प्रत्येका जणावर 18-20 गुन्हे आहे। MPD तडीपार असे मोठे मोठे गुन्हे। कृपया करून शासनाकडे आम्हाला ही विनंती आहे की आमची मागणी पूर्ण करावी। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।